या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातल्या तमाम वंचित बहुजन आघाडीच्या सर्व ज्योती क्रांती परिषदेच्या तमाम कार्यकर्त्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो की हजारोच्या संख्येने या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी उपस्थित राहिले होते। आणि खरंच वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मी एवढंच सांगू इच्छितो की या महाराष्ट्रातला अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत। खास करून सोलापूर जिल्ह्यातल्या प्रश्नाबाबत काल अकलूजमध्ये जे 3 नेते जमा झाले होते, जनता त्यांना प्रश्न विचारत आहे की मागील 50 वर्षामध्ये या सोलापूर जिल्ह्यातली डेव्हलपमेंट का झाली नाही। मग ते शेतीच्या बाबत असेल, ते तरुणांच्या हाताला काम देण्याबाबत असेल, इंडस्ट्री एरियाबद्दल असेल, अशा वेगवेगळ्या डेव्हलपमेंट या सोलापूर जिल्ह्यामध्ये का झाल्या नाही अशा सोलापूर जिल्ह्यातली जनता त्यांना प्रश्न विचारत आहे। पुणे असेल, नाशिक असेल, कोल्हापूर असेल, औरंगाबाद असेल, अशा अनेक शहरं या सोलापूर जिल्ह्याच्या कोसो दूर प्रगतीच्या बाबतीत गेलेले आहेत। आणि यांनीच 50 वर्ष झालं या सोलापूर जिल्ह्यामध्ये राज्य केलेलं आहे। आणि पुन्हा अजून सोलापूर जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आम्हाला निवडून द्या। आधी सोलापूर जिल्ह्याचा बॅकलॉग विकासाचा का कंप्लीट झाला नाही याचा प्रश्न खऱ्या अर्थानं आपण उत्तर दिलं पाहिजे। अशा प्रकारची सोलापूर जिल्ह्यातली जनता तुम्हाला खऱ्या अर्थानं या ठिकाणी मग आदरणीय पवार साहेब असतील, सुशीलकुमार शिंदे साहेब असतील, आदरणीय मोहिते पाटील साहेब असतील, यांना प्रश्न या सोलापूर जिल्ह्यातली जनता विचारत आहे। आज आपण उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, प्रचाराची रणनीती कशी असणार आहे? बाळासाहेब सुद्धा येणार आहेत तारीख या ठिकाणी अकोल्याचं मतदान संपल्यानंतर आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या या सोलापूर जिल्ह्यामध्ये 6 सभा होतील अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। माढा लोकसभेमध्ये 4 सभा आणि सोलापूर लोकसभेत 2 सभा अशा प्रकारचं या ठिकाणी आम्ही नियोजन केलेलं आहे। मोहिते पाटलांनी काल शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांना उमेदवारी देखील मिळालेली आहे। खरं तर तुम्ही त्यांच्यासोबत आहात, पडत्या काळामध्ये सोबत होतात, तुम्हाला मात्र डावलले आणि मोहिते पाटलांना त्यांनी बाहेर काय नक्की हे धोरण आहे? माझं सातत्यानं सांगणं हेच आहे की हे राष्ट्रवादी काँग्रेस असेल यांनी आत्तापतोर सर्वसामान्य कार्यकर्त्याला कधीही त्या ठिकाणी मोठं केलं नाही किंवा सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिलं नाही। मोठ्याला मोठं करण्याची त्यांच्याकडे जादू आहे, पण सर्वसामान्याला त्या ठिकाणी कुठल्या पदावर बसवणं, सर्वसामान्याला संधी देणं हे त्यांच्याकडे नाही। तयार रेडीमेड कार्यकर्ता जो असतो त्याला त्यांची ताकद लावते ती आणि तो आमचा आहे असं म्हणते ती। पण ही विचाराची लढाई आहे। मला या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना प्रश्न विचारायचा आहे। मीच काय या तमाम सोलापूर जिल्ह्यातली जनता या ठिकाणी अल्पसंख्याक जनता असेल, दलित जनता असेल, ओबीसी जनता असेल, हे प्रश्न त्यांना विचारत आहे की आपण रणजितसिंह मोहिते पाटील तुमच्या स्वतःचे बंधू असताना त्यांचं परिवर्तन तुम्ही विचाराचं करू शकला नाही, त्यांना खऱ्या अर्थानं तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणू शकला नाही, ते भाजपमध्ये त्या ठिकाणी राहिलेले आहे। तर या सोलापूर जिल्ह्यातली तमाम जनता तुम्हाला प्रश्न विचारते, तुमच्या भावाचं परिवर्तन तुम्ही करू शकत नाही आणि ह्या महाराष्ट्रातल्या या सोलापूर जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनतेचं कशा प्रकारे तुम्ही परिवर्तन करणार आहे? आधी घरात करा एक मेळ, त्यावेळेला खऱ्या अर्थानं जनता तुमच्या पाठीशी येईल। तुम्ही परतीची दारं या ठिकाणी रिकामी सोडलेली आहेत। जर का तुमच्यावर या ठिकाणी ईडीनं ताणला आवाज तर तुम्ही पुन्हा एकदा भाजपमध्ये जाऊ शकता। अशा प्रकारचा विचार, अशा प्रकारची चर्चा संबंध जिल्ह्यामध्ये आहे आणि ही चर्चा खरी आहे। सुनाचा देखील मुद्दा या राज्यामध्ये गाजत आहे। आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी जाणून बुजून हे वक्तव्य केलं असेल असं मला वाटतं, कारण चुकून त्यांच्या हातनं वक्तव्य झालेलं नाही। ही त्यांची दुसरी वेळ आहे ज्या वेळेला भारत देशाच्या सुनाचा अपमान केला गेला, सोनिया गांधीला परकीय अशा प्रकारचं हिणवलं गेलं। त्याच पद्धतीनं अजितदादा यांच्या पत्नीचा परकीय आहे, ती आमची सून परकीय आहे म्हणून तमाम महाराष्ट्रातल्या सुनाचा अपमान करण्याचं काम पवारसाहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे। आणि मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे की सून ही त्यागी असती, आपलं स्वतःचं कुटुंब, आपलं स्वतःचं आई वडील, आपला भाऊ बहीण हे सगळं सोडून आपल्या नवऱ्याचा संसार थाटण्यासाठी खऱ्या अर्थानं सुनेनं त्याग केलेला असतो। आणि अशा त्यागी माणसाची तुम्ही टिंगल करणं किंवा त्यांना हिणवणं हे महाराष्ट्राच्या जनतेला खऱ्या अर्थानं पटणार नाही। म्हणून या महाराष्ट्रातल्या तमाम स्वाभिमानी सुना राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करतील का नाही याबद्दल मला शंका आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।